आकाशामध्ये आज चमकणाऱ्या ताऱ्यांऐवजी भारतरत्न महामानव विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे तारे या द्रोणच्या रूपाने चमकत आहेत. अनेक विक्रम ज्यांनी साकार केले, ज्यांच्या पदव्या लिहायला कदाचित कागद अपुरा पडेल इतकं बुद्धिमान असं व्यक्तिमत्व, पहिले भारतीय ज्यांनी परदेशामध्ये जाऊन अर्थशास्त्रामध्ये PhD ही सर्वोच्च पदवी संपादन केली, भारताचे पहिले कायदे मंत्री, मजूर मंत्री, सगळ्यांना समान हक्क मिळावा यासाठी संविधानामध्ये सामाजिक न्याय, समता आणि बंधुता यांचं दृढ असं अधिष्ठान देणारे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं हे 135वे जयंती वर्ष, हे जयंती वर्ष एक प्रेरणादायी वर्ष असावं यातून साकार झालेला हा सोहळा. एक सीमारेषांची चौकट नाही, तर ती असंख्य भाषा, विविध धर्म आणि जाती जमातींच्या गुंतागुंतीतून आकार घेतलेली आणि संस्कृतींच्या अखंड प्रवाहाने समृद्ध झालेली एक दिव्य जिवंत चेतना आहे. या विविधतेच्या विराट सागरातही एकात्मतेची अखंड ज्योत तेवत ठेवणारे जे अमृत आहे ते म्हणजे भारतीय संविधान. या संविधानाचे शिल्पकार म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, एक असा महामानव ज्यांच्या विचारांची उंची हिमालया एवढी भव्य, ज्यांच्या संघर्षाची गाथा समुद्र एवढी अथांग आणि ज्यांच्या कार्याची किमया आकाशा एवढी व्यापक आहे. संविधानाच्या प्रत्येक ओळीतून उलगडणारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची दूरदृष्टी ही केवळ कायद्यांच्या चौकटीपुरती मर्यादित नाही, तर ती एका आदर्श समाज रचनेची जिवंत प्रतिमा आहे. न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व या मूल्यांच्या आधारावर त्यांनी असा भारत घडवण्याचा ध्यास घेतला जिथे प्रत्येक नागरिकाला आपलं अस्तित्व, अभिमान